जळगावच्या चोपडा शहर पोलीस स्टेशनला 200 तक्रारांचं निवारण। मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमात निवारण। सोलापूरच्या बार्शीमध्ये विरोधक आजी माजी आमदार लोकार्पण सोहळ्यानिमित्त एकत्र। आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत एकत्र। सोपल आणि राऊतांनी नवीन बसमधून एकत्रित प्रवास केला। पुरांमध्ये ज्युबिलंटच्या महिला बचत गट महोत्सवाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद। केवळ 4 तासांमध्ये महोत्सवातील सर्व पदार्थांची विक्री। 54 बचत गटांचा उत्स्फूर्त सहभाग। नांदेडमध्ये शासकीय योजनेचे महाशिबिर संपन्न। महाशिबिरामध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी। योजनेतून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली। जळगावच्या भुसावळ नगरपालिकेच्या एका लेखपाल कर्मचाऱ्याला मारहाण। घटनेचा पालिका कर्मचाऱ्यांकडून काळ्या फिती बांधून निषेध। कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानं कर्मचारी आक्रमक। इंदापूरमध्ये 13 फेब्रुवारीपासून कृषी महोत्सव। कृषी महोत्सवात होणार एआय तंत्रज्ञानावर चर्चासत्र। माहिती पक्षाचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटलांची माहिती। जळगावच्या पाचोऱ्यामधील राहत्या घरामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना। 2.5 लाखांची रक्कम जळून खाक। सुदैवानं आगीमध्ये कुठलीही जीवितहानी नाही। धाराशिव जिल्ह्यामध्ये 20,000 शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी विना पडून। हमीभाव खरेदी केंद्र बंद आणि सोयाबीनला भाव नसल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत।